नमस्कार मंडळी. आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे. विषय असा आहे की आज एक पार्सल आलेलं आहे माझ्या नावानं. आणि विषय असा आहे की ते ना अमेझॉनवरतून आलं, ना मिशोवरतून आलं, ना फ्लिपकार्टवरतून आलं. आणि ते मी ऑर्डर पण नाही केलेलं. आणि ते पार्सल आता आलेलं आहे. ते दुपारी आलं होतं, बट दुपारी अनबॉक्सिंग नाही केली मी, कारण की थोडं ऑफिसला गेलेलो होतो ना त्याच्यामुळं. आणि ते थोडं अशा ॲड्रेसवरती आलं की तिथं मला दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचं काम पडलं. ठीक आहे. आणि ते जे पार्सल आलं ते ऑर्डर नाही केलेलं मी, काही नाही आहे. ते अचानक मला फोन पण आला. या अगोदर समजा मला मेल वगैरे आला होता, पण मी इग्नोर केलं, कारण की मी म्हणलं की मी काही ऑर्डरच नाही केलेलं ॲक्च्युअल. आणि ते पार्सल आलं तर मला वाटलं की कोणी काही ट्राय वगैरे केला असेल ते, किंवा ते ऑर्डरमध्ये पडला असेल. पण आज अचानक मला फोन आला डिलिव्हरी बॉयचा आणि म्हणे की तुमचा पार्सल वगैरे आलेलं आहे, घेऊन जा. तर मी त्याला म्हणलं की अरे मी तर असं काही ऑर्डर नाही केलेलं. ते म्हणजे असं नाव आहे, तुमचा मोबाईल नंबर म्हणे बरोबर आहे नाव. म्हणलं नाव तर बरोबर आहे. तर म्हणलं मग त्याला म्हणलं पेमेंट वगैरे किती आहे, तर तो म्हणे की पेमेंट पेड केलेलं आहे म्हणे. तर मग मी थोडं आश्चर्यचकित झालं की यार मी ऑर्डर तर काही नाही केलं, पण पार्सल पण आलं, पेमेंट पेड केलेलं आहे. मग मी पार्सल तर मी घेतलं आम्ही, चेक केलं ना नंतर पार्सल वगैरे डेली समजा घेतलं आम्ही. नंतर चेक केलं की यार ते म्हणलं ना की पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे, म्हणजे पेड केलेलं आहे म्हणून. तर मी माझे बँक अकाउंट चेक केले पूर्ण 2-2 महिन्याचे स्टेटमेंट काढून चेक केले मी. तर त्यामध्ये पेमेंट केलेलेच नाही ॲक्च्युअल, काही पेमेंट वगैरे कटलेलं नाही आहे. माझं पण तुमचं पण दोघांचं पण चेक केलं मी, तर त्यामधून काही पेमेंट वगैरे कटलेलं नाही आहे. मग मी घेतलं पार्सल, म्हणलं बघू. अनबॉक्सिंग केल्यानंतर कळलं आपल्याला की बघ कंपनीनं आपल्यासोबत स्कॅम केला की आपण आपल्या कंपनीसोबत झाला स्कॅम. आता हे कळलं ॲक्च्युअल काय विषय म्हणून. बघू ओपन करून काय याच्यामध्ये ॲक्च्युअल काय नुसतं निघत, काही कागदच निघते का काय माहिती, काय निघते, का आलूच निघते का टमाटे निघते, जे बी विषय आता ठीक आहे. ते पुढं कळलं काय तर अनबॉक्सिंग केल्यानंतर बघू. तर व्हिडिओला जर कोणाकडून असं जर झालं असतं की चुकीनं झालं असतं तर नंबर मध्ये थोडंसं फॉल्ट झाला ठीक आहे. कोणा चुकीने केलं असेल ठीक आहे, मान्य आहे. पण त्यामध्ये बरोबर नाव पण आमचं, मोबाईल नंबर पण आमचा, सगळ्या गोष्टी, पेमेंट पण पेड झालं. म्हणजे समोरच्याला काय माहितीच नाही कळलं की ऑर्डर झालं पण, डिलिव्हरी पण झाल्या पण, म्हणजे हँडओव्हर पण झालं प्रोडक्ट म्हणून. तर बघू आता काय काढल्यानंतर काय विषय म्हणून याच्यामध्ये ॲक्च्युअल आहे तरी काय म्हणून. याची अमाऊंट जी आहे बघितली, मला मेसेज आलेले होते ना त्याच्यामध्ये मी चेक केलं तर 3,998 रुपयाचा प्रोडक्ट आहे पूर्ण. हा 1998 रुपये पर प्रोडक्ट, समजा 2 आयटम याच्यामध्ये असं ऑनलाईनमध्ये कळत आहे. बघतो आता काय तर विषय याच्यामध्ये अनबॉक्सिंग करून तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण सांगा खरंच स्कॅम झालेला आहे का ॲक्च्युअल आयटम जरा असं निघला काही तर कसं आहे म्हणून, चांगला आहे नाही, जे बी विषय असेल. निघा त्याच्यामध्ये आता कापत आहे मी. ऍक्च्युअली याच्यावर नाव पण आहे बघा तुम्ही. वेट बदलून बाद तुम्ही व्हिडिओ पाहिले, समोर शेअर केले, व्ह्यू आले. कॅमेरा दुनियापेक्षा बी इथं काहीच नाही. ते स्टार्टिंग आहे, त्याला तुम्ही बेटर व्हिडिओ बनवून समजा एक एंटरटेनमेंटच्या हिशोबाने. बट असं आमच्यासोबत फर्स्ट टाइम झालं की असं काहीतरी, म्हणजे स्कॅम आम्ही केलाय कंपनी सोबत, कंपनीने आमच्या सोबत केलाय. हे फर्स्ट टाइम झालंय. या मस्त एकदम. असो तुम्ही तर आजपर्यंत नॉईज कंपनीच्या 2 स्मार्ट वॉच आलेल्या आहे यामध्ये. आणि एक वॉचची किंमत 1999 रुपये आहे. आता एकच बॉक्स आम्ही पूर्ण ओपन केला. एक बॉक्स आहे पॅकिंग आहे पूर्ण, काम काढला नाही कारण की गरज नाही आहे. एक वॉच मी अगोदर घेतली ती आहे माझ्याकडं, ही वॉच अजून एक नवीन आहे. तर ही नवीनची काही गरज नाही ओपन करते, त्यामुळे मी एकच केलेलं आहे. आणि ॲक्च्युलीची रेट जी सांगितली मी तुम्हाला अगोदर पण 1999 रुपये. आणि 2 वॉचची रेट जी आहे दोन्हीची पण 3,998 रुपये.
आणि आम्हाला ही झालेली फ्री मध्ये रिसिव्ह. आणि ही झाली आता फ्रीमध्ये रिसिव्ह. आता कुणाची काय आहे काय माहित नाही, पण आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे सगळं प्रॉपर आलेलं आहे आणि पेमेंट पण खरं तर ऑलरेडी आम्ही झालेलं आहे. घेणार नव्हतो बरं का, आम्ही घेणार नव्हतो पण कारण की ऑलरेडी माझ्याकडे वॉच आहे पहिली, त्याच्यामुळे मग ती कंटिन्यू घालत पण नाहीये. पण मग म्हटलं की पेमेंट पण पेड केलेलं आहे, मग कशामुळे सोडायचं तरी, तर घेऊन टाकू मग. दिवशी असा होता की मी त्याला डिलिव्हरी बॉयला तेव्हा विचारलं होतं मी की म्हटलं की बाबा पेमेंट वगैरे किती आहे काय आहे, तर तो म्हणले की सर ऑलरेडी पेड केलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी पण ते दिमाग नाही लावलं त्याला शिल्लक. त्याला म्हणलं तुम्ही देऊन टाका म्हणलं. तिथं माझा मित्र होता तिथं हॉटेलवर गावाच्या लांब, थोडा गावापासून थोडं दूर आहे 1-1.5 किलोमीटरपर्यंत. तर तिथं त्यानं ठेवून दिलं. वॉच एकदम मस्त आहे, बघू आता. तरी पण अजून काही कनेक्ट वगैरे नाही केलेली, बट तिला वॉच नव्हती तर तिला झाली वॉच. आता मला पण आहे ऑलरेडी जुनी वॉच, ती वापरतो. आणि हिला ही नाही कुठे गेली ती. आणि एक जी राहिलेली आता बॉक्स नाही उघडलेला, हे थोडे अजून आमच्या बुकीला सकाळी तिला तासभर देऊन टाकू तिला. आपल्याला काहीतरी हिंट भेटली वेळ बदलायची, त्यामुळेच आपल्याला फ्री मध्ये. आणि अजून एक विषय असा आहे की आता आम्ही अगोदर पण काही शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे आणि चॅनलवरती आहे पण आहे. आणि त्यामध्ये विषय असा आहे की बाबा व्ह्यू तर येते, समजा व्ह्यू पण जास्त नाही, लिमिटेड आहे, पण सबस्क्रायबर एक पण नाही वाढत आहे. तर सबस्क्रायबर जरा तुम्ही केलं तर चांगलं होऊन जाईल, कारण की त्याला काही पैसे लागत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा, नका करू तुमचा विषय, पण सबस्क्राईब करा. जसे नवीन व्हिडिओ येईल तुम्हाला वाटले ठीकठाक, तर मग त्यानंतर तुम्ही बेल आयकॉन बी प्रेस करून तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्या हिशोबानं कळून जाईल. तर आपला व्हिडिओ इथंच आता एंड होते. थँक्यू. थँक्यू.